तर राम राम भावांनो, चांगलं गावाकडं आंबे तोडीत होतो. आता आलो इकडे डायरेक्ट गाडीवर लाईनच्या. ड्रायव्हर काही नाही, भाऊच आहे आपला. आता सध्या मी आलो आहे वाशिममध्ये. तर वाशिम इथं विठ्ठल कृषी उत्पन्न बाजार समिती इथं गाडी आहे आणि गाडी थाळ्यात भरली आहे. तर आता इथून आपल्याला जायचं आहे वेस्ट बेंगॉल. तिचं नाव आहे त्या म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये गोजाडांगा इथं जायचं आहे आपल्याला डिलिव्हरी द्यायला. जवळपास इथून 1456 किलोमीटरचा म्हणजे रूट आहे. तर तुम्हाला थोडं म्हणजे बाजार समितीतलं वातावरण वगैरे दाखवतो कसं आहे काय नाही ते. तर वाशिममधील ही विठ्ठल कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि इथं हळद, मूग, सोयाबीन हे सगळे म्हणजे शेतकऱ्याचा माल इथं येत आहे. आणि ही आपली गाडी आहे, बघू शकता 14 टायर. हिच्यामध्ये जवळपास 600 पोते हळद भरलेली आहे आणि गाडी आता बांधून रेडी आहे. कागदपत्र ते सगळे तयार व्हायलेत आणि आता दुपारचे 5 वाजायला लागलेत. कागदपत्र रेडी झालं, सगळं हातात आलं की इथून निघायचं आहे आपल्याला. तर हे बघू शकता बाजार समितीचं पूर्ण वातावरण. आणि विशेष म्हणजे पहिलीच टायमिंग आहे आपली, त्याच्यामुळं थोडं आता करमन आहे, मन थोडं उदास आहे. तरी पण बघू काय होतं आहे काय नाही ते. तर बकळ इथं गाड्या, पिकअप, हायवा बिवा म्हणजे 10 टायर 15 टायर सगळ्या गाड्या इथं मालानं भरून उभ्या आहेत. तर हे बघू शकता पूर्ण हरभऱ्याचा ढिगाई आहे. मोठा असं गोडाऊन आहे आणि इथं हे अशी कट्ट्याची थप्पी लावली. सगळा मालच माल आहे गोडाऊनमध्ये. आणि ह्या इकडं मालाच्या गाड्या अशा भरून उभ्या आहेत. तर आलाय आता भाऊ बिल्टी घेऊन, बघू शकता. हे फोनवर बोलायलेला ड्रायव्हर आमचा. आता चला निघायचं लगेच. तर मित्रांनो, आता आपण वाशिममधून पुढं आलो कारंजाच्या जवळ आहोत. कारंजापासून आपल्याला समृद्धी हायवेला लागायचं आहे. समृद्धी हायवे आम्ही जीवनात आता पहिल्यांदाच बघायलो आहे. पण झालं आहे असं, संध्याकाळचे 6:50 झाले, दिवस मावळ आहे आणि पूर्ण अंधार होणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला व्हिडिओमध्ये काही दाखवता येणार नाही, त्याबद्दल सॉरी. तर ही बघू शकता गाडीचा पूर्ण ब्लॉग मी तुम्हाला एके दिवशी नक्की दाखवीन. तर आता त्या ढाब्यावर थांबलो आम्ही. ड्रायव्हर आंघोळ वगैरे करायला गेले आणि प्यायला पाणी बिणी घ्यायचं आहे थंड ते. तर चालतं, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद. असा सपोर्ट राहू द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.